भक्तांनो, सनातन धर्मातील सर्वात प्राचीन वेद ऋग्वेदात अग्नी या शब्दाचा उल्लेख आहे। म्हणून असे म्हणता येईल की जागतिक साहित्यातील सर्वात जुना शब्द अग्नी हा आहे। देवी देवतांमध्ये अग्निदेवांना प्रथम स्थान आहे असे अनेक ग्रंथांमध्ये वारंवार सांगितले गेले आहे। अग्निदेव हे अग्रगण्य आहे, कारण अनेक युद्धांमध्ये देवतांनी अग्निदेवांच्या मदतीने राक्षसांचा पराभव केला होता। त्यानंतर देवांकडून मिळालेल्या आदरामुळे अग्निदेव एकदा एवढे अहंकारी झाले की त्यांनी या अहंकाराच्या प्रभावाखाली देवादी देव महादेवांनाही आपल्यासमोर तुच्छ समजण्याची घोर चूक केली। चला तर मग जाणून घेऊया मराठी नॉलेजच्या या सादरीकरणात महादेवांनी अग्निदेवांच्या या अहंकाराचा कसा अंत केला। अग्निदेवांना समस्त देवी देवतांचे सेनापती असल्याचा इतका अहंकार झाला की ते देवलोकातच आपल्या शक्तीचे प्रदर्शन करू लागले। त्यांच्या उष्णतेने ते सर्व देवतांना त्रास देऊ लागले। सर्व देवी देवतांचे ते दुःख पाहून अग्निदेव आपल्या अहंकाराच्या प्रभावाखाली हस्त बोलू लागले, जर स्वर्गात माझी अग्निपरीक्षा यशस्वी होत असेल तर या समस्त ब्रह्मांडात माझ्यासारखा शक्तिशाली कोणीही नसेल। त्यांचा हा दुर्व्यवहार पाहून इंद्रदेव व गुरु बृहस्पती त्यांना शांत करण्यासाठी तिथे आले। इंद्रदेव व गुरु बृहस्पती यांचा परामर्श मानून अग्निदेवांनी आपली ज्वाला तर शांत केली, परंतु आपल्या अहंकाराचा त्याग करणे त्यांना उचित वाटले नाही। ते तत्काळ तिथून पृथ्वी लोकावर निघून गेले। त्यांच्या या दुर्व्यवहारामुळे सर्व देवी देवता चिंतित झाले होते। म्हणून महर्षी नारद मुनी कैलासावर महादेवा समोर प्रकट झाले आणि त्यांनी अग्निदेवांच्या अनुचित कार्याचा सर्व वृत्तांत महादेवा समोर मांडला। ते म्हणाले, अग्निदेवांवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर त्याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे एकमात्र तुम्हीच आहात। त्यावर महादेव बोलले, देवर्षी, जर अग्निदेवांनी आपली पावनता आणि शुद्धता गमावली तर नकारात्मकता त्यांना ग्रहण करेल आणि सृष्टीसाठी ते कोणत्याही प्रकारे उचित नसेल। ते आपल्या अज्ञानतेमुळे उचित आणि अनुचित याच्यातील भेदही विसरून गेले आहेत। या समस्येचे निवारण आता मला स्वतः जाऊन करावे लागेल। महादेवांचे ते आश्वासन ऐकून देवर्षी निश्चिंत झाले व त्यांनी तिथून मार्गक्रमण केले। इकडे अग्निदेव आपल्या अहंकारात वशीभूत होऊन पृथ्वी लोकावर आपले आतंक प्रस्थापित करू लागले होते। त्यांनी ऋषी मुनींना बजावले की इथून पुढे अन्य देवी देवतांची पूजा करायची नाही, केवळ माझी पूजा अर्चना झाली पाहिजे। आणि तुम्ही जर असे केले नाही तर समस्त सृष्टी आजीवन अग्नीपासून वंचित राहील। अग्निदेवांचा तो अहंकारी अवतार पाहून सर्व ऋषीमुनी चिंतित झाले। ते सर्व भूवासियांना भयभीत करत केवळ आपली पूजा करण्यासाठी विवश करू लागले। ते सर्व समक्ष स्वतःला श्रेष्ठ सांगत इतर देवी देवतांना त्यांच्या समोर तुच्छ लेखत होते। तेव्हा एक साधू महाराज पुढे आले व बोलले, हे अग्निदेव, तुम्ही सर्वश्रेष्ठ आहातच, यात काहीही दुमत नाहीये, परंतु इतर देवी देवतांना तुम्ही तुच्छ लेखत आहात, हे कदापि योग्य नाही। त्रिदेवांनी सृष्टीचे संतुलन टिकून राहण्यासाठी पंचतत्वांची निर्मिती केली आणि त्या पंचतत्वांपैकी तुम्ही एक आहात। मग त्रिदेवांपेक्षा श्रेष्ठ तुम्ही कसे काय असू शकता? तुम्ही तुमच्या अहंकारात बुडून स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चेष्टा करत आहात। त्यावर क्रोधित अग्निदेव बोलले, अज्ञानी साधू, तू मला उचित व अनुचित ज्ञान देण्याचे दुस्साहस करत आहेस। तुला माझ्या शक्तीची थोडीही कल्पना नसेल। त्यावर साधू महाराज बोलले, स्वतःच्या तोंडून स्वतःची प्रशंसा करणे एका देवताला शोभा देत नाही अग्निदेव। त्यावर क्रोधित होत अग्निदेवांनी त्या साधूवर आपल्या अग्निकुंडाचा मारा केला, पण त्या अग्निकुंडाचा त्या साधूवर काहीही परिणाम झाला नाही। तेव्हा अचंबित झालेल्या अग्निदेवांनी त्या साधूवर आपल्या शस्त्राने प्रहार केला, परंतु साधू महाराजांनी त्यांच्या शक्तिशाली दंडाच्या सहाय्याने त्यांचा तो प्रहार विफल घडवून आणला। अग्निदेवांनी वारंवार केलेले शक्तिशाली प्रहार त्या साधूंनी आपल्या दंडाच्या सहाय्याने रोखले व अखेर अग्निदेवांचे शस्त्र आपल्या त्याच दंडाच्या प्रहाराने खंडित केले। ते साधू महाराज बोलले, जा अग्निदेव, मी तुम्हाला प्राण दान देत आहे। एका सामान्य साधूच्या हातून अग्निदेवांना पराजित होताना पाहून सर्व लोक त्यांचा उपहास करत त्यांच्यावर हसू लागले।
स्वतःचा झालेला अपमान पाहून अग्निदेव क्रोधित झाले आणि तिथून निघून गेले। ते साधू महाराज दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात महादेव होते, जे अग्निदेवांचा अहंकार तोडण्यासाठी साधू वेशात तिथे आले होते। अग्निदेव आपल्या अहंकारात इतके बुडाले होते की त्यांना याची थोडीही कल्पना आली नाही। त्यांनी क्रोधातच अग्नीला स्वतःमध्ये समाविष्ट केले व गहन तपश्चर्येत लीन होऊन बसले। त्यामुळे समस्त सृष्टीवर अग्नीचा अभाव निर्माण झाला आणि यज्ञ, हवन वा अन्य अनुष्ठानामध्ये बाधा निर्माण झाल्या। जेव्हा महादेवांच्या हे लक्षात आले तेव्हा ते अतिशय क्रोधित झाले आणि अग्निदेवांना दंडित करण्यासाठी त्यांच्या समोर प्रकट झाले। महादेव बोलले, अग्निदेव, तुम्ही तुमचा हा हट्ट थांबवा आणि अग्नीला मुक्त करून या पंचतत्वांचे कार्य सुचारू रूपात कार्य करू द्या। त्यावर अग्निदेव बोलले, महादेव, मला क्षमा करा, मी असे नाही करणार। मी एकमात्र असा आहे जो होम व हवनामध्ये होणारी आहुती स्वीकार करतो, मग मी अन्य देवी देवतांना त्याचा लाभ का देऊ? मला यातून काहीच साध्य नाही होत। महादेव बोलले, तुम्ही या प्रकाराची बाधा निर्मित करून सृष्टीवर महाभयंकर विघ्न ओढवत आहात आणि याचे परिणाम तुमच्यासाठी विपरीत असतील। त्यावर अग्निदेव बोलले, तुम्ही जर मला युद्धासाठी ललकारत आहात तर मी त्यासाठीही तयार आहे। असे म्हणून त्यांनी महादेवांवर आक्रमण करत अग्निकुंडाचा मारा केला। महादेवांनी सहजच तो प्रहार आपल्या त्रिशूळाच्या सहाय्याने नष्ट केला। त्यावर अग्निदेवांनी आपल्या दिव्य किरणांच्या पाशात महादेवांना बंदिस्त करण्याची योजना केली, परंतु महादेवांनी त्यांच्या अलौकिक शक्तीच्या सहाय्याने अग्निदेवांनाच त्या पाशात जखडून ठेवले आणि त्यांच्या सर्व शक्ती स्वतःमध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली। महादेवांमध्ये अग्निदेवांची शक्ती समाविष्ट होताच समस्त सृष्टीमध्ये अस्थिरता उत्पन्न होऊ लागली। हे पाहून सर्व देवी देवता भयभीत झाले आणि महादेवासमोर प्रस्तुत होऊन अग्निदेवांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना करू लागले। त्यांनी महादेवांना सांगितले की अग्निदेव नक्कीच अहंकारात या सृष्टीसाठी विघ्न निर्मित करत होते, परंतु त्यांच्याशिवाय सृष्टीच्या स्थिरतेची आपण कल्पनाही नाही करू शकत। त्यांच्या अभावाने सृष्टीवर पंचतत्वांचा समतोल पूर्णपणे डळमळून जाईल। शक्तिहीन झाल्यामुळे अग्निदेवांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली व ते महादेवांकडे क्षमा याचना करू लागले। ते बोलले, मी सृष्टीवर विघ्न बाधा आणून खूप मोठा अपराध करत होतो, परंतु मला माझ्या अपराधाची जाणीव झाली आहे। कृपा करून मला या बंधनातून मुक्ती द्या महादेव। जगत कल्याणाचा विचार करून महादेवांनी शीघ्र देवी देवतांची पुकार ऐकली व अग्निदेवांना त्या पाशातून मुक्त केले आणि त्यांच्या सर्व शक्ती त्यांना पुन्हा प्राप्त करून दिल्या। त्यामुळे पंचतत्वांचे कार्य पहिल्यासारखे सुरळीत चालू झाले। अशा प्रकारे महादेवांच्या हातून अग्निदेवांच्या अहंकाराचा विनाश झाला। प्रिय भक्तांनो, तुम्हाला आमची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। ओम नमः शिवाय।